राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता कधी येणार? 96 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली समोर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या जास्तीत जास्त आपल्याला कमेंट्स या विषयावर येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता नक्की कधी शेतकऱ्यापर्यंत मिळणार? कारण की आपण जर पाहिलं तर सध्या कर्जमाफीची जी काही प्रतीक्षा शेतकरी बांधव होते, तर ते शेतकरी बांधवांचा दिलासा मिळालेला आहे। म्हणजे कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। मग आता नमो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या म्हणजेच की 9व्या हप्त्या आणि 10व्या हप्त्याची हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की हा 9वा हप्ता आहे, तर हा हप्ता जवळपास 96 लाख लोकांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या 9व्या हप्त्याच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे। म्हणजे 96 लाख शेतकरी यामध्ये भागी राहणार आहे आणि सर्वांना याचा पूर्णपणे लाभ मिळणार आहे। तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आणि यामध्ये जवळपास 16 लाखच्या आसपास शेतकरी बांधव जे आहेत ते सगळे वगळण्यात आलेले आहे। मग आता कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार, म्हणजे 96 लाखामध्ये कोणते शेतकरी बांधव असणार आहे? आणि लक्षात घ्या 16 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे। त्या शेतकरी बांधवांमध्ये कोणते शेतकरी बांधव असणार आणि कोण बसणार आहे, आणि हप्ता नक्की कोणत्या शेतकऱ्यापर्यंत आणि केव्हा मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधवांना मिळणार, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर शेतकरी मित्रांनो, जसं की कर्जमाफीच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याने गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। आता त्या कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात हे लक्षात घ्या। याबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा। यानंतर व्हिडिओ त्यानंतर बनवण्यात येईल। मित्रांनो, एक कमेंट नक्की करा। मित्रांनो, आता जर जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। तर त्याबरोबर या योजनेसाठी जवळपास म्हणजेच की 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी जवळपास 96 लोकांमध्ये जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे। परंतु यामध्ये एक गोष्ट ही आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधव या योजनेतून वगळण्यात देखील आलेले आहे। जसं की पीएम किसानच्या मागील हप्त्याचा आपण लाभ घेतला, यामध्ये अनेक सुद्धा शेतकरी वगळण्यात आलेले आहे, म्हणजेच की बाद करण्यात आलेले आहे। अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी अनेक शेतकरी बांधव वगळण्यात येणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही, काही शेतकरी बांधवाकडे फार्मर आयडी कार्ड नाही, तर काही शेतकरी बांधवांचा आधार त्या खात्याला किंवा त्या बँकेला लिंक नाही, तर काही शेतकरी बँकाचे लँड सीडिंगचे जे काय आहे ते यस नाही। म्हणजेच की चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लक्षात घ्या, हे 4 ऑप्शन जरी यस असतील तरी जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, परंतु तुमच्या एकाच कुटुंबापेक्षा एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल, तर सपोज तुम्ही पीएम किसान योजनेचाही लाभ घेत आहे, तुम्ही पती पत्नी मुलगा म्हणजेच की असो की घरातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल याचा लाभ घेत आहे, तर त्यातील एका व्यक्तीला या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे। म्हणजेच की 18 वर्षाच्या आतील जर मुलगा तुमचा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमचे दोन्ही हप्ते बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर अनेक अशा अटी घालण्यात आलेल्या आहे की ज्या अटीमुळे नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, अनेक शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पीएम किसानचे मागील हप्ता जो काही मागील महिन्यामध्ये वितरित झाला आहे त्याचा जर हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, म्हणजेच की पीएम किसानचा जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा झालेला आहे, तर मात्र तुम्ही घाबरून जायची गरज नाही। तर मात्र तुम्हाला नक्की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कुठल्याही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता राहिला प्रश्न, 9वा आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर शेतकरी मित्रांनो, जसे की आता जुलै महिना संपत आलेला आहे आणि हा जो कालावधी आहे तो कालावधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या असेल, 10व्या हप्त्याचा असेल, या दोन्ही हप्त्याचा कालावधी संपलेला आहे। म्हणजेच की दोन्ही हप्ते आता राज्य शासनाच्या पेंडिंग राहिलेला आहे। प्रत्येक शेतकरी बांधव हे हप्ते पेंडिंग राहिलेले आहे। त्यामुळे नमोचा 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते, त्यामुळे आता जो कालावधी सुरू झालेला आहे तो 11 हप्त्याच्या कालावधीत सुरू झालेला आहे। जेणेकरून इथून मागेच म्हणजेच की जून जुलै शेतकरी बांधवांना हप्ते वितरित व्हायला हवे आहे। परंतु जसं की आतापर्यंत आपण पाहिलं, नमो शेतकरी योजनेच्या सुरुवातीला जे हप्ते आहेत ते हप्ते आपल्याला रेग्युलर म्हणजे आहे त्यावेळेस प्रत्येक 3 महिन्यामध्ये वितरित केले गेलेले आहे। परंतु अलीकडेच काळामध्ये मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकरी बांधवांना वेळेवरती मिळत नाही।
आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता सुद्धा खूप विलंब झाला आहे त्या हप्त्याला मिळवण्यासाठी. कारण की पी-एम किसानचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेत मिळतोय, कारण तो केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केला जातोय आणि प्रत्येक वेळेस नरेंद्र मोदी साहेब याच्या हस्ते हप्ता वितरित केला जातो आणि तो योग्य वेळेमध्ये वितरित केला जातोय. आता जसं की पी-एम किसानच्या योजने धर्तीवरील नमो शेतकरी योजना ही राज्य शासनाने चालू केलेली आहे. म्हणजेच की पी-एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसाच्या गॅपमध्ये कमीत कमी शेतकरी बांधवांच्या खात्यात तो हप्ता द्यायला पाहिजे. परंतु अलीकडेच काळामध्ये मात्र नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 10वा 8 ते 10 दिवस नाही तर महिन्या-महिने आणि गिनती-गिनती म्हणजेच की 8-8 महिने हा हप्ता शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव जास्तीत जास्त आपल्या कमेंट्समध्ये हाच प्रश्न विचारत आहेत. कारण की आज शेतकरी बांधवांना अतोनात गरज आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची असेल, 10वा हप्ता असेल. जसं की सोशल मीडियावरती सांगितलं जातं, की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आहे. दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांना आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यांना आपल्याला प्रत्येकी 9व्या हप्त्याचे 2,000, 10व्या हप्त्याचे 2,000 म्हणजेच की एकूण ₹4,000 आपल्याला मिळणार अशी शेतकरी बांधवांना हे अपेक्षा लागलेली आहे. परंतु ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ती निराशा निर्माण होते. कारण आपण पाहिलं सोशल मीडियावरती अनेक तारखा दिल्या गेल्या. नमो शेतकरी योजना हप्ता जूनच्या तारखेला जमा होणार, या तारखेला जमा होणार, त्या तारखेला जमा होणार, जुलैच्या या तारखेला जमा होणार आणि तारीख आल्यानंतर मात्र शेतकरी बांधवांना त्या योजनेचा लाभ भेटत नाही किंवा त्या योजनेचे वितरित होत नाही. त्यांच्या बँक खात्यामध्ये केलं जात नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना निराशा पाहायला मिळते आणि निराशेतून शेतकरी बांधव आज खैरोखार वैतागलेले आहे. म्हणून शेतकरी बांधवांचा असा भ्रम झालाय की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय? त्यामुळे आम्हाला तिचा लाभ मिळत नाही आहे. परंतु मित्रांनो, ही योजना बंद झालेली नाही. ही योजना चालू आहे. फक्त आणि फक्त राज्य शासनाच्या माध्यमातून तिचा लाभ जो आहे, तो लाभ योग्य वेळी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत नाही. आता यामध्ये अनेक कारणे असतील. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. परंतु आता सध्याच्या स्थितीला जर पाहिलं, तर जे शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे? तर त्या शेतकरी बांधवांसाठी राज्य शासन असेल, कृषी विभाग असेल, त्यांच्या माध्यमातून अद्याप मात्र कुठलीही अधिकृत अपडेट नमो शेतकरी योजनेसंदर्भात आलेली नाही. ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या संदर्भात अधिकृत अपडेट येईल किंवा मग तारीख डिक्लेअर केली जाईल, दोन्ही हप्ते एकत्र येणार का? किंवा मग एकच हप्ता मिळणार आहे, की 10वाही हप्ता मिळणार याबद्दल जेव्हा राज्य शासन असेल किंवा कृषी विभाग असेल नवीन अपडेट घेऊन येणार, याच्या माध्यमातून अधिकृत अपडेट देणार. नक्कीच आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तोपर्यंत शेतकरी बांधवांनो, तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत खरी-खुरी माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आस-पडोसला कुठे पण असेल, आपल्या प्रत्येक नागरिकाला, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना 9वा आणि 10व्या हप्त्याबद्दल अधिकृत अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील. अजून काही नवीन अपडेट येत राहील आणि 2 अपडेट्स येणं बाकी आहे. ते अपडेट्स आल्यावर किंवा याबद्दल जे पण जी-आर येईल आणि निर्गमित होईल, त्यानंतर आपण तुमच्यापर्यंत अपडेट आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.